आता मी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU त्याच्या मुख्य कॅम्पसमध्ये आलेलो आहे आणि इथं सर्वात प्रथम दर्शन घडतं आहे ते स्वामी विवेकानंदांचं. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNUच्या एका महत्त्वाच्या कॅम्पसच्या ठिकाणी आहोत. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचा हा कॅम्पस आहे. आता आपण पाहतो आहोत ती बिल्डिंग आहे स्कूल ऑफ सोशल सायन्सची. ही देखील अतिशय लोकप्रिय समजली जाते JNU कॅम्पसमधली बिल्डिंग. आणि इथून आपण पुढे जसं जाऊ तसं JNUच्या ज्या व्हाईस चान्सलर आहेत त्यांचं कार्यालय आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण जात आहोत कुलगुरूंच्या कार्यालयामध्ये. तर आता आपण आहोत JNUच्या कुलगुरू डॉक्टर शांतिश्री पंडित मॅडम यांच्याकडे. JNUच्या पहिल्या महिला कुलगुरू अशी त्यांची ओळख आहे. पण त्याहून महत्त्वाची ओळख अशी की या त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तुंग कामगिरी त्यांनी जिथे त्यांनी काम केलेलं आहे तिथे बजावलेली आहे. त्यात अगदी आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देखील येतं. आणि तिथून आता दिल्लीत आल्यानंतर शांतिश्री पंडित मॅडम यांनी JNUचा चेहरा मोहरा बदलायचा संकल्प केला. ज्याला तुकडे तुकडे गँगचं JNU असं म्हटलं जात होतं ते JNU आता कसं बदललेलं आहे, बदलतं आहे हे आज आपण जाणून घेऊया. त्यासाठी त्यांनी काय काय केलेल्या आहेत गोष्टी, काय काय आणखी करणार आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अभ्यास केंद्र इथं सुरू होतं आहे त्याविषयी देखील असं आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. मॅडम तुमचं तुमच्या कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खूप दिवसांपासून आपल्याशी संवाद साधायची आमची इच्छा होती आणि आज तो योग जुळून आला. JNU म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यापुढे जे चित्र यायचं ते चित्र आता बदलतं आहे असं मला प्रत्यक्षात इथे कॅम्पसमध्ये येऊन काही गोष्टी पाहिल्यानंतर नक्कीच जाणवल्या. तर एक कुशल प्रशासक तुम्ही आहातच. तुम्ही तुमच्या काही गोष्टी आहेत त्या मनावर घेऊन त्या इम्प्लिमेंट करता ते आम्ही पाहिलेलं आहे. पुण्यातही पाहिलं होतं. पण इथे विशेषतः अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना तुम्ही ह्या गोष्टी कशा साध्य केल्यात, कशा साध्य करू शकलात त्याविषयी थोडंसं आधी जाणून घ्यायला आवडेल. आणि मी मराठीत तुमच्याशी संवादासाठी करतो आहे कारण अनेकांना माहीत नसेल मॅडम जवळपास 6 भारतीय भाषा त्यांना अवगत आहेत आणि आणखी 3 भाषा त्या समजू शकतात. तर इतकं बहुश्रुत आणि बहुभाषिक व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं आहे. म्हणून आज आपण त्यांच्याशी थेट मराठीत संवाद साधतो. मॅडम नमस्कार. माझी मिस्टर मराठी आहे म्हणून माझी कर्मभूमी पण महाराष्ट्र आहे आणि माझी मुलगी पण मराठीच तिची मातृभाषा झालेली आहे, पितृभाषा. सो आज माझी मराठी चांगली आहे म्हणजे हे दोघांना मी क्रेडिट द्यायला पाहिजे. पहिली आहे मी ते 22 आता 3 वर्ष होणार 7 फेब्रुवारीला. हो. आणि मला 22ला तेव्हा ते माझी ते घोषणा झाली की मी कुलगुरू होणार. केंद्रीय सरकारला पण मी ते पंतप्रधानला अतिशय कौतुक करणार बिकॉज ते वेळीत तेव्हा त्यांना वाटलं की JNU अनगव्हर्नेबल हो. आणि तुम्हाला माहिती आहे डावीकडेहून आणि वामपंथी गुटोंकडून हा आले होते की ते मोदी सरकारमधून येतात. ते लोक सगळं अँटी इंटलेक्च्युअल आहे. म्हणजे त्यांना एक इंटलेक्च्युअल इन्स्टिट्यूशन म्हणजे उच्च शिक्षण संस्थान चालू शकणार नाही बिकॉज त्यांना ते ब्रेथ नाही आहे, डेप्थ पण नाही. असं नरेशन त्यांनी सुरू केले. रामचंद्र गुहा अशी लोक फार. आणि इथे तुम्हाला माहिती आहे की माझ्या दुसरा कुलगुरू होते त्यांच्या वेळेत प्रचंड हिंसा झाली इथे.
मी इथली एक विद्यार्थिनी पण होती, म्हणून मला ते एक आपलं PhD मला वाटतं इथे MPhil झालेलं. आणि PhD JNU मधून झालेला आहे. तो एक फायदा झाले, बिकॉज मला JNUची काय संस्कृती आहे ते मला त्याची संकल्पना होती. आणि पहिली मी सांगू की सरकारला पण प्रचंड, एक्स्पेशली ब्युरोक्रेसी, मिनिस्ट्री, शिक्षण मंत्रालयाला अतिशय त्यांना काळजी होते की JNUला कशी आपण शांतीपूर्वक चालू शकतो, हेच त्यांचा प्रश्न होते. आणि तुम्हाला माहिती आहे की JNU एक ब्रँड नेम आहे, आवडू दे न आवडू दे, बट JNU राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड प्रसिद्धी आहे हा विद्यापीठ. आणि जो तेव्हा मला आणले लिटरली बालाकोट अटॅक सारखं आणले. दिवस त्यांनी मला पत्र शुक्रवारी दिले होते 4 तारीखला, आणि मला सांगितलं तुम्ही हे टॉप सिक्रेट कोणाला सांगू नका, बिकॉज मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधून लीन घ्यायचं होतं. आणि एक चांगली होती की आपण शनिवारी तिथे काम करतो, केंद्रीय विद्यापीठमध्ये 5 दिवस असते. सो तर मी पत्र घेतले आणि रविवारी लता मंगेशकरची मृत्यू झाली आणि सोमवारी सुट्टी सगळ्यांना हे केले. सो त्याच्यामुळे आणि ते मला सांगितले मंत्रालयाने, तुम्ही जे दिल्ली आल्यानंतर आम्हाला तुम्ही सांगा आणि त्याच्यानंतर आम्ही पत्र पब्लिक करणार. सो मी ते पोहोचले सकाळचे फ्लाईटनी. त्यांना मी 10:30ला फोन केले, मी पोहोचलेला आहे. ते विचारले तुम्ही कुठे आहे? मी म्हणले JNUची आत आहे. ते म्हणले तुम्हाला काय केलं नाही? मी म्हणलं काय करणार, कोणी काय करणार नाही. सो त्याच्यानंतर मी 11 वाजता, एवढी दहशत होती, फार दहशत, पोलराइज्ड होती, म्हणजे कोणी पण सुरक्षित नव्हते ना. हे सरकारमधून कोणी आले त्यांच्यावर त्यांना अजिबात ट्रस्टच नव्हते, म्हणजे त्यांना विश्वासच नव्हते, अविश्वास प्रचंड चालले होते. आणि तेव्हा मी घेतले होते मला पण, त्यांना काय वाटलं की लेडी पण हे बाई पण हे बाजूनीच आले, म्हणून त्यांनी एक ट्विटर कॉन्ट्रोवर्सी सुरू केली. त्यांना माझी ओळख त्यांनी काय त्यांना माहिती नव्हतं, मी मराठी नाही होते, माझी मिस्टर मराठी आहे, मी दक्षिण भारत मधून आहे. माझ्या त्यांनी अशी इन्क्लुडिंग टॉप लीडर्स इंडिया अलायन्सेसची, नाव नाही घ्यायचं मला, अशी माझ्या विरुद्ध कोठ ट्विटरवर नरेटिव्ह सारू केले, ही गोडसेवादी आहे, सावरकरवादी आहे, आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी नाही जय नाथुराम युनिव्हर्सिटी होणार, अशी भरपूर. आणि मला 2 मिनिटं म्हणलं आपल्याकडे ट्विटर अकाउंटच नाही, अशी कशी ट्विटरवर एवढं येतात. आणि मग माझी मुलगी सायबर सिक्युरिटी इंजिनियर आहे, मी तिला म्हणलं तेवढं बघ काय. मग ती म्हणली तुझ्या क्लाउड मध्ये ते आहे, ते तुला डिस्ट्रॉय करायचं, नाहीतर तिथून घेतात. आणि माझी आईची फोटो त्यांनी घेतले होते, और दुसरं काही नव्हतं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर मी इंडियन एक्सप्रेसची एक रिपोर्टर, ते फार अँटी JNU होते, त्यांना बोलून मी दिले की तुम्ही एवढं खोटेपणा कशी चालवतात. मी अजून येऊन 48 तास पण एक स्त्रियांना तुम्ही द्यायला तयार नाही, अशी तुम्ही कोटे प्रॉपगँडा कशी चालवतात. त्याच्यानंतर भरपूर दिवस हे चालले होते की मी गोडसेवादी, मी अँटी मुस्लिम आहे, मी म्हणजे त्यांना काय हे इकोसिस्टमला इथे काय, त्यांना कोणी पण हा सरकार कोणी पण नेमलं तर त्यांना इथे नको त्रासच होणार होत. पण नाही, मी माझी त्यांची 3 महिने पर्यंत हा चालू होते, मग बंद झाली. आणि मग काय मला JNU माहिती होतं, त्याच्यामुळे मी स्टुडंट्समध्ये त्यांची विश्वास वाढवण्यासाठी दरेक हॉस्टेलला जायला लागले, सरप्राईज विजिट. आणि तिथे रात्री जाऊन मी जेवण पण केले. त्यावेळेत त्यांना माहिती नव्हतं, बिकॉज मी नवीन होते की मी कुलगुरू आहे म्हणून भरपूर लोकांना माहिती. बट नंतर त्यांच्याशी मी आणि कावेरीला एकदा मोठा हिंसा झाले होते, मी आले ते रामनवमी आणि ईद ची विषयावर. सो मी केरळला गेले होते, रात्रीची फ्लाईटला आली होती 10:30, 11 वाजता मी सरळ हॉस्टेलवरच गेले. सगळ्याच स्टुडंट्सला शॉक झाले की एक कुलगुरू कशी हॉस्टेलला येते.
ते म्हणले आतापर्यंत कोणी कुलगुरू आलेच नाही. सो मी गेले तिथे, मी जाऊन त्यांच्याशी माझी चर्चा झाली. मी म्हणले त्यांना, हे बघा, हे सेक्युलर विद्यापीठ आहे, हे टॅक्स पेयर्सचे पैशावर चालवतात. तुम्ही 10 आणि 20 रुपये म्हणजे लिटरली फुकटाची शिक्षण म्हणजे टॅक्स पेयर्सची तुम्ही इथे ऐशी करणं ठीक नाही. एका धर्माला तुम्ही पाठिंबा देऊन दुसऱ्यांना न देणं चालणार नाही. सगळ्यांना द्या, नाहीतर कोणाला देऊ नका. ते तुमचे निर्णय आहे, हे वच्यावर मला सांगा. मला हे चालणार नाही. आणि दुसरं म्हणलं, ईदसाठी ते पोरांना मेस रात्रीपर्यंत उघडं हवं होतं. मी म्हणलं, मी मग हिंदू आहे, मला पण दरेक दिवस काहीतरी होऊन मला उपास असतात, मग साबुदाणा खिचडी म्हणून देणार का मला? ख्रिश्चन वाल्यांना तुम्हाला माहिती आहे ईस्टरची वेळ आहे, त्यांची पण असतात. मग इथे आपण नास्तिकांना काय करणार? मग त्यांना काही राईट्स नाही आहे का? हा, संविधान खाली तुम्हाला अशी करू शकत नाही. मॅडम, हा परंपरा आहे. म्हणलं, मी म्हणलं कुठला परंपरा? मी 85 ते 90 इथे स्टुडंट होती आणि तेव्हा एक धर्माची कुठली पण JNU मध्ये आम्ही काही म्हणवायचं नाही. म्हणून ते स्टुडंट्स माझी त्यांना तेव्हा कळलं. अँड त्याच्यानंतर त्यावेळी त्यांना कळलं की तुम्ही JNUचे एक स्टुडंट आहात. आधी कळलं होतं त्यांना, पण मी हे बाजूनी आले म्हणून त्यांनी हा पहिली त्यांनी काय मला घाबरण्याचे प्रयत्न केले आणि मी घाबरलं नाही म्हणून मग हे ते पोलराइज सिच्युएशन मध्ये काय गेले 6 वर्ष का होते दोन्ही गुटांमध्ये, ते बाहेर यायला. आणि त्याची मी भरपूर वेगळे तऱ्हेने मी जाऊन भेटायचं. फॅकल्टी होऊ दे, स्टुडंट्स होऊ दे, स्टाफ होऊ दे, मी डायरेक्टली भेटते. मी युजली डिस्टन्स ठेवतच नाही. ऑफिसमध्ये बसून तुम्ही गोष्टी नाही केल्या, तुम्ही त्यांच्यात जाऊन सेटल केले, हॉस्टेलमध्ये जाऊन त्यांच्याशी भेट केले, फरक पडले. स्कूल्सला गेले आणि सरप्राईज व्हिजिटनी गेले. आणि पहिली कुलगुरूला सिक्युरिटीचे 400 सिक्युरिटी गार्ड, ते तुम्ही असे आत येऊ शकले ना. आणि 4000 पोलीस होते. मी सगळ्यांना काढलं. मी म्हणलं, ते दिवस मला माझी स्टुडंट्स आणि फॅकल्टी मधून मला भीती वाटतं, मी राजीनामा देणार. मी कुलगुरूसाठी लायकी नाहीये म्हणून कळेल. सो तेव्हापासून मी कोणी ठेवलं नाही, तरी पोरांना सरप्राईज झालं, ही कोणाला घाबरत नाही. मग आजपर्यंत मी खरं सांगते, स्टुडंट्स या फॅकल्टी तुम्ही घ्या, कुठली पक्ष पण असू दे, माझ्याशी अतिशय चांगलं वागले. आणि हे माझी म्हणणं आहे बिकॉज मी चांगलं वागले आणि त्यांना वाटतं की मी एक काय लिबरल फेस आहे. मी म्हणलं नाही, हाच खरा फेस आहे. कोण दुसरी तरफ करतात ते वेगळं गोष्ट आहे. सो त्याच्यामुळे इथे काय हिलिंग टच झाले. आणि परत मी म्हणू शकते 6 महिन्यात सगळ्या लोकांना विश्वास वाढायला लागले. आणि त्याच्यानंतर आम्ही अकॅडमिक आणि ह्या गोष्टी करायला लागले. आणि आता रिसर्च मध्ये पण QS रँकिंग्स मध्ये JNU टॉपमोस्ट झाले, बीटिंग IITs अँड IIM. 20th रँक भारताला घेऊन, हायएस्ट इन एनी सब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर NIRF रँकिंग मध्ये आम्ही टॉपमोस्ट मध्ये आहे युनिव्हर्सिटी. आणि ते कन्सिस्टन्सी गेले 3 वर्ष आम्ही मेंटेन केले. आणि आमची कॉन्व्होकेशनला पण इन पर्सन कॉन्व्होकेशनला माझी आधीची कॉन्व्होकेशन मध्ये एवढं हिंसा झाली की 4 तास लोकांना हॉस्टेज करून ठेवले होते. लोकांना उडी मारून जंगल आणि भरपूर लोकांना इंजरीज पण झाले. तेव्हा ते लोक फार घाबरले होते. मी सांगत उचित आहे, 33रा कॉन्व्होकेशन होणार 6 तारीखला. पहिली प्रेसिडेंट आले होते, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पहिल्यांदा आम्ही वेदांता कॉन्फरन्स JNU मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय अशा अनेक गोष्टी पहिल्यांदा झाल्या. हो, तर त्या निमित्ताने तुम्ही सांगा. एक आहे की आमची थिंक टँकला आम्ही नाव दिलेलं आहे विद्यारण्य इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज अँड ॲडव्हान्स स्टडी. बेसिकली विद्यारण्य तुम्हाला माहिती आहे शंकराचार्य आहे आणि त्याने विजयनगर साम्राज्याची सुरू करण्यामध्ये कौटिल्य सारखं आहे. मराठा राज्य पण त्यांच्यावर फार मान ठेवायचं.
सो त्यांच्या नावाने आम्ही ते सुरू केले. मग सेंटर फॉर हिंदू स्टडीज, सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज आणि सेंटर फॉर जैना स्टडीज आणि भारतीय ज्ञान परंपराची पण सगळं आम्ही ते इम्प्लिमेंट केले आणि ते काही रेसिस्टन्स नाहीये. तेच JNU लोक म्हणतात ना तुकडे तुकडे आणि हे ते 3-4 वर्षापूर्वीपर्यंत होते आणि कुलगुरूंना पण त्यांनी पळायला लावले आणि त्यांना मारलं पण. मला कधी केलं नाही. ह्यांना विचारा. आमची अकॅडमिक काउन्सिल, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल अतिशय सज्जनपूर्वक होतात आणि तासाभरा या 2 तासात संपतात. पण आता तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवली असेल की एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठं होता, तो काय होता? मग एक्झॅक्ट प्रॉब्लेम मी सांगते. एक आहे JNU मध्ये अतिशय हुशार बच्चे येतात. एक आहे बिकॉज हे भारताची रिसर्च संशोधन रिसर्च मधली बेस्ट युनिव्हर्सिटी आहे. दुसरं आहे इथे पहिलीपासून तुम्हाला माहिती आहे सगळं उच्च शिक्षण संस्थांमध्ये वामपंथींची संख्या जास्त आहे. पुणे विद्यापीठला पण आहे, हे पण आहे. सो आपण त्यांच्याशी एक आहे प्राध्यापक आणि स्टुडंट्स मध्ये त्यांना मान पाहिजे. तुम्ही त्यांना मान न देता अगदी गलीच्या सारखं तुम्ही त्यांच्याशी केलं तर त्यांना आवडणार नाही. ते मला वाटतं काय होतं, ते कुलगुरू बाहेरून येतात, त्यांना हे समजायला होत नाही. ते काय मिलिटरी डिसिप्लिन सारखे इथे ते चालणार नाही. तुम्हाला मुलांची ऐकूनच घ्यावं लागणार आणि मी ऐकून घेते. कुलगुरू एक प्रकारे पालक व्हायला पाहिजे असं आपण म्हटलं तर. पालक पण टीका केलं तर ऐकायला पाहिजे. करू दे ना टीका, काय फरक पडतात. आणि ते खरं आपल्याला खरी परिस्थिती सांगतात. ते लोक आपलं शेजारी असतात, ते खरी परिस्थिती सांगत नसतात, बट हा लोक सांगत असतात. सो मला ह्याच्यात दुसरं आहे माझी ते ऍक्शन वरनं, म्हणजे मी काय काय कार्य केले ते त्यांच्यावरनं त्यांना कळलं की मी बायस्टच नाहीये. नियम सगळं. आता तर दोन्ही संघटना तुमच्या विरोधात आहेत. कधी करेक्ट आहे. बिकॉज मी ते सगळं बंद केले धंदे बिंदे. सो नंतर ते पण बाजूला आले. आणि बट एक मी सांगायला पाहिजे, सरकारने मला पाठिंबा दिले पूर्णपणे. बिकॉज त्यांना एक वाटलं की ही स्त्री 3 महिनेत काहीशी हा विद्यापीठाला शांतीपूर्वक चालवते. ते पहिले लोक का चालू नावाला सार्थ ठरवलं असं शांती आणले. आता श्रीसाठी आम्ही आणि पंडित म्हणून आडनाव आहे ना. सो पंडितांची म्हणजे प्राध्यापकांची मान देते. म्हणजे विद्वत्ता आणि शांतता अशा दोन्ही गोष्टी आता नांदतायत असं म्हणायला हरकत नाही. महत्वाचा विषय ज्याच्यावरती मी मगाशी तुम्हाला विचारणार असं सांगितलं, शिवाजी महाराजांची युद्धनीती हा विषय केंद्रस्थानी ठेवून एक अभ्यास केंद्र आपण आता सुरू करतो आहोत. आणि ही कल्पना कशी आली आणि ती आता लवकरच पुढे कशी येणार आहे त्याविषयी थोडंसं तुम्ही सांगावं. आपल्या काही सहकाऱ्यांशी देखील मी बोलणार आहे त्या संदर्भात, पण हे तुमच्याकडनं फर्स्ट हँड आम्हाला एक आहे की मला इतिहास मध्ये खोटेपणा आलेला आहे आत. आणि JNU ची इतिहास विभाग ह्याच्यामध्ये मोठा भूमिका आहे त्यांची. त्यांची एक अजेंडा सेटिंग त्यांनी केलेला आहे की ते सरकारांसाठी. आणि ते वक्त त्यांनी काय ते भरपूर ते साम्राज्य होते मोगल सोडून सगळ्यांची त्यांनी राष्ट्रीय पातळीवर अतिशय महत्वच दिलेलं नव्हतं. आणि आता मला त्याची आपण म्हणतो ना ते गॅप्स इतिहासमध्ये फिल करायचे. बिकॉज JNU सारखं विद्यापीठच हा एक विमर्श सुरू करू शकतो, नरेटिव्ह म्हणतात. सो ते नरेटिव्ह साठी पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र सरकार बरोबर इथे काय झालं 2007 ला विलासराव देशमुखनी 1.5 कोटी मराठी भाषासाठी पैसे दिले होते. पण त्याच्यानंतर काय झालं, ते पैसे कमी पडल्यामुळे काही सुरू झाले नाही. सो मी भरपूर पत्र लिहिले होते पण सरकारकडून काही उत्तर आले नाही. आणि मग मी ते मराठीची लोक होते नेते ते सगळ्यांची मी सांगितलं की तुम्ही द्यायला पाहिजे. आणि मग मुंगेटवार ते म्हणले तुम्ही मी म्हणलं मग मला अजून एक विचार आले की नुसतं भाषा नको,
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजची नाव, बिकॉज 350th बर्थ अॅनिव्हर्सरी आहे आणि मला एक कार्यक्रम मध्ये बोलवले होते की त्यांच्या आईची नावाने कार्यक्रम होते आणि तेव्हा मी म्हणले की हा गोष्टी आपण पुण्यात, बिकॉज 30 वर्ष मराठांनी दिल्लीकडून पण साम्राज्य केलं आणि कोणाला माहिती नाही की मराठा इथून पण केलेला आहे. सो मी म्हणलं त्याच्यासाठी आम्ही JNU मध्ये आम्हाला तुम्ही 10 करोड द्या, 1 टाइम ग्रांट. आणि ते मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना त्यांची माझे धन्यवाद आहे आणि चंदू काका पाटील ते मंत्री. सो त्याच्यामुळे मी त्यांना पण सांगितलं की तुम्ही हे करा, JNU मध्ये ते विजिबिलिटी येईल. बरोबर. ते पैसे येऊन 1 वर्ष झाली, बिकॉज 1 वर्षानंतरच आम्हाला व्याज मिळणार. सो ते व्याजासाठी पहिल्यांदा आम्ही 3 एक्सपर्ट्स राज्य सरकारमधून ते ठेवले आणि आपल्याकडून 3 लोकांना आम्ही ठेवले आणि स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची काय रणनीती होते, त्याशी हिंदवी स्वराज, अखंड भारत, हे सगळ्यांवर प्रचंड मीडियामध्ये चर्चा झाली की मी काय एका पार्टीची आयडिओलॉजी चालवती का. मी नाही, मी म्हणलं अखंड भारत काय पार्टीचीच विषय नाही. हा भरपूर वर्षापासून भारतीय ज्ञान परंपरामध्ये आणि शिवाजी महाराज हे पार्टींची पहिलेच आलेलं आणि कुठली पार्टीला त्यांच्या विरोधात नाहीये महाराष्ट्रामध्ये तरी. सो आम्हाला गव्हर्नमेंटने 10 कोटी दिले आणि त्याची 70 ते 80 लाख वर्षामध्ये येणार. सो आम्ही पहिली इथे ऑप्शनल कोर्सेस, त्यांनी भरपूर कोर्सेस चांगलं विथ मराठी ते हिस्टॉरियन्स, त्यांनी इतिहासकार गव्हर्नमेंट बी त्यांची सल्ला घेऊन 3-4 मीटिंग केले आणि करून आम्ही MOU पण सही केले. अँड आता अजून एक आम्ही करणार म्हणून केले की सिंधुदुर्ग डायलॉग म्हणून दरवर्षी एक मोठा कार्यक्रम करणार. तिथे महाराष्ट्रावरनं आणि ते इतिहासकार आणि रणनीतीवर शिवाजी महाराज या मराठांवर केले, त्यांच्याबद्दल एक विषयावर आम्ही इथे डायलॉग सारखं, सेमिनार सारखं, आणि ते आम्ही एक पुस्तकांची रूपमध्ये आणणार. तुम्हाला माहिती आहे आम्हाला स्प्रिंगर नेचर बरोबर MOU पण आहे. ह्याच्यामुळे काय आहे, आम्ही एक लिटरेचर मराठांवर तयार, बिकॉज इथे भरपूर लोकांना माहिती नाही सरदार अंग्रेब सारखं नेव्हल चीफ होते. बरोबर. आर्मरच त्यांनी इंट्रोड्यूस आणि त्यांची स्ट्रॅटेजी होते डिसेप्शन, म्हणजे कोस्ट गार्डची ते काम त्यांनी केले. आजपर्यंत ते आपण अभ्यास केला असला तर 26-11 झालंच नसेल. बरोबर. बिकॉज आपण करत नाही म्हणून विसरले. सो त्याच्यामुळे नुसतं मी सरकारांना म्हणलं तुम्ही अशी विद्यापीठांना द्या. आणि त्याच्यानंतर आम्ही अनसंग हिरोजच्या काळी पण छत्रपती शिवाजी महाराजची मोठा हे केले आणि गव्हर्नमेंटला पण सांगितलं आम्हाला पुतळा आणि त्याच्यानंतर बिल्डिंग साठी पण द्या, बिकॉज आम्हाला हे सेंटरला स्पेशल सेंटर केलेलं आहे. म्हणजे आता जी एक्झिस्टिंग जागा आहे ती तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि नंतर स्वतंत्र वास्तू मिळणार. आणि तिथे शिवाजी महाराजची काय काय हे त्यांची पुतळा आणि त्यानंतर ते मराठा फक्त शिवाजी महाराज नाही, संभाजी आहे, ते भरपूर आहे, त्यांची पण इतिहासवर आपल्याला काम करायला मराठ्यांचा इतिहास. आणि त्यांनी कैशी दक्षिण भारतला आक्रमण कडून वाचवलं. बरोबर. ते उत्तर भारतला ते परिस्थिती झालं मराठांमुळेच, ते तामिळनाडू पर्यंत गेले होते, तंजावूर पर्यंत, आणि उत्तर भारतात पण लाहोर आणि इथपर्यंत गेलेलं आहे. हा. सो त्याच्यामुळे मी म्हणलं हे सगळं आपल्याला जिओ कल्चरल, जिओ पॉलिटिक्स ह्याच्या खाली पण आपल्याला आणायला पाहिजे. आणि काय आहे त्यांची हे स्ट्रॅटेजी, गुरिला वॉरफेअर, म्हणजे तुम्हाला सैन्य छोटा असलं तरी तुम्ही एक मोठा सैन्य विरुद्ध लढून करेक्ट त्याच्यावर तुम्ही करू शकता. आणि आजची ह्याला फार महत्व आहे, बिकॉज चीन सारखंच शत्रू असताना आपल्याला अशी टॅक्टिक्स कडून आपल्याला शिकायला पाहिजे. सो हे एक आम्हाला इथे आणायचं. आणि SIS मध्ये आम्ही आता पुढच्या सेमिस्टर पासून सुरू करणार हे. आणि आम्ही फेब्रुवारीमध्ये या मार्चमध्ये
दोनदा शिवाजी महाराजची वाढदिवस होता. So आम्ही तारीख आम्ही मुख्यमंत्री आणि माधवराव शिंदे यांना, बिकॉज शिंदेनी ते दिल्लीवर 30 वर्ष केले, त्यांना उद्घाटनला बोलवायचं, इव्हन पंतप्रधानला बोलवायचं, बिकॉज त्यांना पण शिवाजी महाराजची फार अभिमान आहे. सो हे आमची आहे. आणि ह्याच्यानंतर त्याशी तमिळ सेंटरला आम्ही MA इन तमिळ सुरू केले. पुढे जाऊन आम्हाला ह्याला एक मास्टर्स डिग्री कडून या थिसिस रिसर्चशी सुरू करणार, ते सुपरवायझर करू शकतात. म्हणजे काय काय प्रायमरी डेटा महाराष्ट्रमध्ये आहे या तामिळनाडूमध्ये कुठे कुठे ते निघाले, त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून नवीन आंतरराष्ट्रीय आणि भारतची परराष्ट्र मराठ्यांची पाळंमुळं तामिळनाडूत देखील कशी होती ह्या गोष्टींचा धांडोळ यातनं घेता येणं शक्य आहे. हो, हा शक्य आहे. आणि त्यांनी ज्ञानांना तिथे सरस्वती महाल पुस्तकालय लायब्ररी आहे, ते मराठांनी सुरू केले. आज जाऊन तुम्ही बहाचं ट्रेशर हाऊस आणि ते, आणि आता बृहदीश्वरा मंदिर, ते शिवची फार मोठा मंदिर, वंडर ऑफ द वर्ल्ड, त्याची मराठांनीच पालन करतात. बरोबर. सो हे पण सगळं लोकांना माहिती पाहिजे. लोकांना वाटतं मराठा म्हणजे फक्त महाराष्ट्राची, आणि हा वामपंथी लोकांनी अतिशय नेगेटिव्ह शिवाजी महाराज बद्दल लिहिलेला आहे. बँडीकूट असे शब्द वापरलेला आहे. एक फार वाईट आहे आणि हे चालणार नाही. बिकॉज आपल्याला भारतीय विकसित भारतमध्ये आपल्याला मोठे ज्ञानाची सत्ता व्हायचं तर सगळं ज्ञान आपल्याला पुढे आणायला पाहिजे. आणि भारतीय ज्ञान परंपराला पण हा फार महत्व आहे. बरोबर. सो आम्ही इतिहास, जिओपॉलिटिक्स, स्ट्रॅटेजी आणि जिओ कल्चरलिझम त्याच्यामधून पण आम्ही हे करण्याची प्रयत्न करतो. आणि मराठी भाषाची पण आम्हाला सुरू करायचं, बिकॉज ते स्टुडंट्स हा प्रायमरी सोर्सेसवर काम करायचं तर त्यांना मराठीची माहिती पाहिजे, आणि ते पण मोदी लिपीची माहिती पाहिजे. मोदीचा अभ्यास होणार आणि 2.5 कोटी पर्यंत झालेला पैसे. आणि आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी एवढं तरी आम्हाला सांगितलं की तुम्ही कुसुमाग्रहची नामाने सुरू करा, आम्ही देईन तुम्हाला 10 कोटी, हे वन टाइम ग्रांट. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज साठी दुसरीकडून पण आम्ही घेणार, बट हे इंटरेस्ट वरनच चालवणार, बिकॉज हे वन टाइम ग्रांट केलेलं आहे. आणि नंतर हे वाढलं असलं तर केंद्रीय सरकार पण ह्याच्यात मदत करणार. सो हे आम्हाला एक आहे की मला मराठांची फार अभिमान आहे, बिकॉज मी आज हिंदू म्हणून आहे. दक्षिण भारतात आमची मंदिर एवढं मोठे मोठे आहे म्हणजे मराठांमुळेच आम्ही वाचवले आहे, असो आक्रमण कडून. आणि ह्याच्यासाठी आपल्याला गर्व असायला पाहिजे. अशी मोठी मराठांसारखं शासन आपल्याला मिळालं आहे. आणि लास्ट हिंदू एम्पायर पण आहे. सो त्याच्यासाठी आम्ही ह्याच्याकडे. आणि तिसरा पानिपतची युद्ध मराठांनीच लढवले अहमदशाह अब्दाली विरुद्ध. सो हे पण भरपूर लोकांना माहिती नाही, ते त्यांना वाटतं मोगलांनीच लढवलं. बरोबर. सो हे सगळं विषय सगळं भारतीय समोर आले पाहिजे. आणि JNU सारखं विद्यापीठला एक कर्तव्य आहे. म्हणजे ज्या गोष्टीचे आजवर JNUला ॲलर्जी होती असं म्हणू आपण, त्याच गोष्टी आता प्रॉमिनंटली JNU पुढे आणत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ठरणार. बट मी तेव्हा आले इथे सगळं वामपंथींना सांगितलं, एक वर्चस्व विचार या विमर्श होणार नाही, सगळ्यांना इथे जागा पाहिजे. तुम्ही तुमच्या पण बोला, दुसरे लोकांची पण त्यांची काय विमर्श आहे या त्यांची काय नरेटिव्ह आहे ते पुढे यायला पाहिजे. तुम्ही म्हणतात हे स्वातंत्र्य भारत आहे, स्वातंत्र्य भारत मध्ये पहिली लोकसत्ता असायला पाहिजे. तुम्हाला लोकसत्ता नाही तर कैसे, फक्त तुम्हाला लोकसत्ता मला नाही आहे. आणि विचारची स्वातंत्र्य फक्त वामपंथींना राहू शकत नाही, आम्हाला पण पाहिजे ना. सो मी ते त्यांना कन्व्हिन्स केले. आणि आपल्याला काय विचारची पातळीवरनं गेले ते ऐकायला पण तयार आहे. आणि त्याच्यामुळे मी लिहिते पिन दर रविवारी मी एक इंग्रजीमध्ये कॉलम लिहिते, आणि त्याच्यामुळे तिथूमधून पण मी माझे काय विचार आहे ते पण प्रकट करते. बिकॉज नुसतं बोलण्याची वर नाही आहे, मी त्यांना दाखवते
जे लोक तुमच्या विरुद्धात आहे त्यांना पण ते पण इंटलेक्च्युअल आहे, फक्त तुम्ही इंटलेक्च्युअल अशी तुम्ही समजू नको. आता एक शेवटचा प्रश्न, एवढा सगळा व्याप आहे, इतकं सगळं मोठं साम्राज्य आहे खरं तर JNU म्हणजेच, आणि तुम्ही ज्या परिस्थितीत इथं आलात ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि आता त्या थोड्या सुरळीत करून तुम्हाला ज्या गोष्टी आणखी करायच्या आहेत, जे प्रयोग करायचे ते तुम्ही करताय. ह्या सगळ्या ह्याच्यात स्वतःच्या काही आवडीनिवडी असतात, छंद असतात, त्या तुम्हाला बॅलन्स करायला शिकवतात सगळ्या गोष्टीचा, ताणतणाव असेल. तुम्हाला स्वतःला कुठल्या गोष्टी आवडतात छंद म्हणून, किंवा अशा कुठल्या गोष्टीत की त्याच्यामुळे तुमचा ताण कमी होतो? एक आहे, मी स्वयंपाक करायला फार आवडतात. बर. तेव्हा इथे मी 2-3 मला घरात बाई दिले, पण ती बाईला आपलं मराठी सारखं पुण्यातून माझी बाई आणण्याची प्रयत्न केले, ती 1 महिन्यामध्ये पळून गेली, तिला इतकं राहू शकलं नाही. म्हणून मी काय मदतीला ठेवलेलं आहे, बट स्वयंपाक मी करते. मला काय आपल्यासारखं पोळी इथे वेगळं तरा करतात आणि भाजी आणि हे सगळं इथे करते. आणि माझी मुलगीला पण हे हट्ट आहे, तो एक आहे. दुसरं वाचत, मला अतिशय वाचायला फार आवड आहे. आणि पुण्यात असताना मला नाटक बघायला पण फार आवडायचं. मी एक सांगते, महाराष्ट्राची नाटकची ते परंपरा आहे अतिशय ऍडव्हान्स्ड आहे. बरोबर. मी हिंदीमध्ये पण पाहिलं नाही, आणि मी तामिळनाडू मधून आले, तमिळमध्ये होते, बट एवढं सोफिस्टिकेटेड आणि एवढं लेवलवर मी कधी पाहिलं नाही. मला एक फार आवडले, आई रिटायर होती, हा नाटक. आणि मला दादा कोंडके पण आवडायचं भरपूर. माझे घरी लोक म्हणायचे, ओ तुम्हाला काय राय का दादा कोंडके आवड. मी म्हटलं, तिथे त्यांनी एक सिनेमा काढले, माहेरची साडी म्हणून एक सिनेमा आले होते, आणि त्यांनी उलटा त्याला सासरचे दोतक. मला एवढं आवडलं. मी माहेरची साडी दादा कोंडकेंच्या भावानी काढलं, त्याला यांनी उत्तर सासरचे दोतक दिलं. आणि ते पातळीवर त्यांनी काय जेंडर इक्वालिटी अतिशय चांगल्या तऱ्हेने दाखवलं. बरोबर. सो मला अतिशय. आणि मला तिसरा बाळासाहेब ठाकरे फार आवडायचं. मला मराठी पहिली यायचं नाही, म्हणजे मी लग्न झाले नंतरच मराठी शिकले. आणि 1991 मध्ये इलेक्शन्स मध्ये ते SP कॉलेजमध्ये आले होते. एवढं सरळ आणि सोपं बोलले की मला फार आवडले, की एवढं इफेक्टिव्ह मी कधी कोणाला पाहिलं नाही. सो मला ते पण फार आवडायचं. आणि ते गोष्टी आपल्याला बोलू शकत नाही, ते बिंदास बोलून जायचं. बरोबर. ते पण. आणि मला नाटक फार आवडायचं. आणि पुस्तक पण मला पु ल देशपांडेंची, माझ्या वडिलांबरोबर त्यांना चांगलं हे होते. सो साहित्य पण मला मराठी साहित्याची फार, त्यासाठी वेळ काढतो, वाचून घेतो. आणि पुस्तक वाचतं आणि लेखन मी आजपर्यंत मी नोट्स लिहून घेते. हे लोकांसारखं हे टुक करत नाही मी. आणि मला वाचून घ्यायचं आणि मला लिहायला फार आवडतं. बिकॉज ते पॉइंट्स काय, आपण काय वाचून घेतलं आणि पुढच्या कधी लेख मध्ये लिहायचं तर लिहून घेतो. सो ते एक आहे. आणि JNU आता कोणाला तुम्ही विचारा, आज आम्ही गेले 3 वर्ष अतिशय शांतीपूर्वक अभ्यास. आणि तुम्हाला माहिती आहे anti-CAA चळवळ पण JNU मध्ये नाही झालं. बरोबर. जामियामध्ये झालं, दिल्लीमध्ये झाले. आणि हमास आणि हे पॅलेस्टाईन इस्रायलची पण नाही झालं. मी म्हणलं लोक स्टुडंट्सना, तुम्ही इथे हे सरस्वतीची जागा आहे. बरोबर. तुम्हाला इलेक्शन लढवणं तर बाहेर जा, हे राजकारण करायचं जागा नाही. आणि तुम्हाला भारतीय टॅक्स पेयर त्यांच्या पैशांनी आपण कुठे शिकतो, तो आपल्या जबाबदारी आहे त्यांना. ते आवडू दे नाही आवडू दे, बट त्यांची जबाबदारी आहे आपलं. आणि मुलांना तेवढं कळतात एवढं. आणि ते 90% मुलांना राजकारणाची काही लेनदेन नाही. 10%च थोडा पॉलिटिकल आहे, बट त्यांना आपण सांभाळून घेतले आणि त्यांच्याशी बातचीत करून आपण केली. सो लोक इथे अशी चांगलं आहे. आणि मला हा विश्वास आहे की भारतीय एकम सत विप्राहा बहुधा वदंती मध्ये, की सत्य एक असलं तरी आपलं वेगळं रस्ते असू शकतात. आणि तेपर्यंत आपण ते मान्य केले तर मग आपल्याला काळजी तरी नाही. आणि ह्याला मला मोठ्यांदा माझी
घरच्या लोक, माझ्या वडील आणि माझी नवरा आणि त्यांची हे लोक पण आजचेच आहे, त्याच्यानी मला फार फायदा सपोर्ट मिळाला. आणि ते कधी मला ऐशी म्हणलं नाही तू हे करू नको ते करू नको. कधी कधी माझ्या मिस्टरांना थोडं काळजी वाटतं, तू एवढं बोलती हे करते, कधी तू अडकू शकतं. मी म्हणले नाही, सत्यांची हे केलं तर. आणि मी एवढं सांगू शकते, सरकार आणि समाजाची लोक पण अतिशय पाठिंबा दिले आपलं कामासाठी. आणि मला वाटतं की JNU एवढं अवघड नाही. वा. आणि इथे विचारांची चालतं. आणि ते भरपूर मी अपॉइंटमेंट्सला पण सगळं भारतामधून लोकांना आणले, बराच मोठा बॅकलॉग होता. आणि सगळं राज्यांमधून आणले. महाराष्ट्रामधून पण भरपूर लोकांना म्हणले या तुम्ही JNU, बिकॉज एक आहे केंद्रीय विद्यापीठ आहे. म्हणजे जी पूर्वी मोनोपोली असायची तशी न ठेवता सगळं सर्वसमावेशक. त्याच्यानी पण इथली संस्कृती प्रचंड फरक पडते. बिकॉज इथे विविधताची लोकांनी ज्ञान येतात. आणि ते विविधता लोकांना कळतं की लोक वेगळं असू शकतात तरी आपण एकत्र राहायला पाहिजे. वा. आणि हा संवाद आता आपण आटोपता घेऊया. मित्रांनो, आता आपण शांतीश्री पंडित मॅडमांशी इतका दिलखुलास संवाद साधला, किंबहुना त्यांनीच आपल्याशी संवाद साधला आणि JNUचा जो पट बदललेला आहे तो सगळा उलगडून दाखवला. त्यांना आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. त्यांच्या आगामी सगळ्या गोष्टी त्यांना हव्यात त्या पद्धतीने, आणि ज्यातनं JNUचं हित सर्वोपरी राहील, पुढे राष्ट्राचं हित राहील, अशा गोष्टी ते घडत राहोत अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि हा संवाद आता आपण आटोपता घेऊया. धन्यवाद.